हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण हातावरच्या पोळ्या करणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता आपण हे चुरून घेऊत उंडा। हे पहा, अशा पद्धतीत आपण हातावरच्या पोळ्याचं कणिक चुरून घेतलेली आहे। 10-15 मिनिट हे कणिक भिजू घालून घेऊ, मग नंतर हातावरच्या पोळ्या तयार करायला घेऊत। हे तेलाचा हात लावून अशी छोटे कणकीचे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। शेगडीवर पण तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम होते तोपर्यंत सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊत। हे पहा, अशी हातावर पोळी तयार केली। आपला तवा पण गरम झालेला आहे। हे भाजून घेऊत। हे पहा, दुसरी पण तव्यावर टाकलेली आहे। हे पहा, छोट्या गोळ्यापासून केवढी मोठी पोळी हातावरच होते। पहा केवढी मोठी झालेली आहे। तव्यावरची पण पहा। ह्या पोळीला लापड पण म्हणतात। हे पहा, किती मस्त तव्यावर टाकलेली आहे। पलटी टाकून घेतली। दुसरी पण बाजू भाजून घेऊ। हे पहा, हे पहा, आपल्या हातावरची पोळी लाफड तयार आहे। हे पोळी पनीरची भाजी, फणसाची भाजी, खीर, तांदळाची खीर किंवा रव्याची खीर तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता। खूप छान लागते। व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा। यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।